मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत खजुराचे लाडू आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सही वापरलेले आहेत, तेही साखर आणि गूळ न वापरता। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकता। ह्याने वजनही वाढते आणि रक्तही वाढते। हे लाडू तुम्ही बनवून ठेवा आणि रोज तुमच्या मुलाला किंवा मुलीला खायला द्या। खूप छान याचा रिझल्ट आहे। रक्तही वाढते, वजनही वाढते आणि स्मरणशक्तीही वाढते। चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे पहा, मी एक प्लेट घेतलेली आहे आणि आता आपण खजुरातील पहिले बिया काढून घेणार आहोत। तर इथे मी ओली खजूर वापरलेली आहे। 15 ते 20 खजुराच्या बिया आपण काढून घेणार आहोत। ह्याऐवजी तुम्ही सीडलेस खजूरही मिळते, तीही वापरू शकता। इथे पहा, सर्व ओल्या खजुराच्या मी बिया काढून घेतलेल्या आहे आणि इथे एवढे काजू आणि बदाम घेतलेले आहे। ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त काजू बदाम वापरणार आहे। तुम्हाला अक्रोड ही तुम्ही किंवा मनुकेही तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता। त्यानंतर पहा, इथे अशा प्रकारे मी खोबरे घेतलेले आहे, खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि खोबऱ्याचे पहिले आपण अशा प्रकारे काप करून घेणार आहोत। अगदी सहजासहजी काप हे होतात चाकूने। खोबऱ्याचा जो किस करण्याची आहे ती अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आहे। तर पहा, एवढं एक अर्धा वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे। त्यानंतर आता घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर जार आणि मिक्सर जारमध्ये आपण हे खोबरे जे आहे ते घालून घेणार आहोत। तर आपल्याला नारळाचा म्हणजे ह्या खोबऱ्याचा किस करायचा आहे तयार। तर मिक्सर जारमध्ये फक्त 2 मिनिटात किस तयार होतो। खोबरं किसत बसायला खूप वेळ लागतो, तर ही अतिशय सोपी पद्धत आहे खोबऱ्याचा किस करण्याची। इथे पहा, अगदी मस्त असा खोबऱ्याचा किस आपला तयार आहे। खजूरही आपली बिया काढून तयार आहे आणि आपण इथे घेतले आहे ड्रायफ्रूट्स। आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढईमध्ये मी घातलेलं आहे अर्धा चमचा तेल किंवा साजूक तुपाचाही तुम्ही इथे वापर करू शकता। तर पहिले आपण ह्या तेलामध्ये खोबऱ्याचा किस आहे तो फक्त 1 मिनिट भाजून घेणार आहोत, अगदी मंद गॅसवर, जेणेकरून हा जो किस आहे तो जळणार नाही। खोबऱ्याचा आपण किस केल्यामुळे अजिबात भाजायला वेळ लागत नाही। फक्त 1 मिनिटात किंवा 1.5 मिनिटात हा भाजून तयार होतो। तर पहा, असा किस भाजल्यामुळे याची लाडवामध्ये चव ही खूप छान लागते। त्यामुळे अशा प्रकारे नेहमी भाजून तुम्ही किस यामध्ये घाला। तर पहा, भाजून झालेला आहे किस आता। तर आता आपण एका प्लेटमध्ये किस काढून घेणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतीत मी हे लाडू दाखवलेले आहे आणि ह्याचे खूप फायदे आहे। नक्की बनवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी व तुम्हीही खाल्ले तरी काहीच हरकत नाही। आता परत कढई मी गॅसवर ठेवलेली आहे, अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। आता आपण भाजून घेणार आहोत काजू आणि बदाम। बदाम जे असतात त्याने स्मरणशक्ती वाढते आणि काजू जे असतात त्यांनी वजन वाढते। त्यामुळे मी ह्यामध्ये काजू बदाम वापरलेले आहे खजुराचे लाडू बनवण्यासाठी। काजू बदामही आपल्याला अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे, गॅस कुठेही वाढवायचा नाहीये। छान इथे आपले काजू आणि बदाम खरपूस भाजून झालेले आहे। आता हे काजू बदाम मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। त्यानंतर परत गॅसवर कढई ठेवलेली आहे, अर्धा चमचा तेल घातलेले आहे। आता आपण ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत खजूर। साजूक तूप माझे संपलेले आहे, त्यामुळे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। मंद गॅसवरही खजूर आपण 1-3 मिनिटं भाजून घेणार आहोत छान प्रकारे। असं सर्व भाजून घेतलं की लाडूची चव खूप छान लागते, त्यामुळे मी हे सर्व भाजून घेत आहे। इथे मी ओली खजूर वापरलेली आहे, याऐवजी तुम्ही कोणतीही खजूर वापरू शकता, पण ओली खजूर यामध्ये जास्त हिमोग्लोबिन असते असं मला तरी वाटतं। त्यामुळे आणि ही नॅचरल असते असं तरी वाटतं मला, त्यामुळे मी ते नॅचरल खजूर वापरलेली आहे। 3 मिनिटं अगदी लो फ्लेमवर मी खजूर भाजून घेतलेली आहे। आता हीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता पहा, काजू बदाम थंड झालेले आहे
यामध्ये मी खोबऱ्याचा किस बारीक केला होता तोच मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये काजू आणि बदाम घालून घेतलेले आहेत। काजू बदामही मी अशा प्रकारे पहा आबडधोबड जरा बारीक केलेले आहे। थोडेसे तुम्ही जाडसर ठेवले तरी चालेल, काहीच हरकत नाही। काजू बदामही ह्या प्लेटमध्ये मी घालून घेतलेले आहे। त्यानंतर खजूरही आपल्याला बारीक करायची आहे। अगदी बारीक नाही केली तरी चालेल, आबडधोबड वाटली तरी चालेल खजूर। इथे पहा आता खजूरही मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे। तर पहा थोडीशी जाडसर ठेवलेली आहे मी, जास्त बारीक नाही केली तरी चालेल खजूर। आणि आता ह्याच प्लेटमध्ये आपण खजूरही काढून घेणार आहोत। अगदी कमी ड्रायफ्रूट्समध्ये आणि अगदी कमी वेळात गॅसचीही इथे आपण बचत केलेली आहे। हे लाडू मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत। अगदी सोपे हे लाडू आहे, नक्की बनवून ठेवा। आता हाताने आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यानंतर ह्यामध्ये तूप घालायची अजिबात गरज पडत नाही, कारण खजूर आपली ऑलरेडी ओली आहे। त्यामुळे पहा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे। तुम्हाला जर पिठी साखर घालायची असेल किंवा तुम्ही यामध्ये गुळही किसून घालू शकता, पण मला कमी गोड हवा आहे त्यामुळे इथे मी साखर आणि गुळाचा वापर केलेला नाही। हाताने सर्व छान एकजीव करून घेतलेला आहे मी आता। तर पहा अगदी सहजासहजी याचे लाडू वळले जाणार आहेत। तुम्ही पाहू शकता मिक्सरवरूनच तुम्हाला दिसत असेल की अगदी सहजासहजी याचे लाडू वळले जातील। लाडू बनवूया आता आपण याचे। तर पहा अगदी सहजासहजी तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याचे लाडू बनवू शकता। लहान मोठ्या हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू बनवू शकता। तर एक लाडू मी तुम्हाला इथे बनवून दाखवते। तर पहा इथे आपला एक लाडू तयार आहे, तुम्ही पाहू शकता। काजू आणि बदाम इथे मी बारीक करून वापरलेले आहे। तुम्ही काजू आणि बदामचे काप करून त्यानंतर भाजून ह्यामध्ये आहे तसे घातले तरी चालेल। माझ्या लहान बाळासाठी मी हे बनवत आहे त्यामुळे मी इथे सर्व बारीक करून वापरलेलं आहे। तर पहा दुसराही लाडू आपला इथे तयार आहे, तुम्ही पाहू शकता। अजिबात लाडू वळताना त्रास होत नाहीये, सहजासहजी लाडू हे वळले जात आहे। अगदी सोपे लाडू आहे हे। मोठ्या साईजमध्ये एवढे लाडू झालेले आहेत माझे, तुम्ही पाहू शकता। तर जेवढी माझ्याकडे खजूर होती तेवढी इथे मी वापरलेली आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असेल तर तुम्ही जास्त खजुराचा आणि ड्रायफ्रूटचा वापर करू शकता। इथे आता आपण एक लाडू तोडून पाहणार आहोत कसा झाला आहे ते तुम्ही पाहू शकता। अगदी सहजासहजी तुटला जातोय आणि गिळगिळ असा अजिबात झालेला नाही आहे किंवा चिकट असाही झालेला नाही आहे खजूर वापरूनही। तर पहा इथे आपले मस्त असे खजुराचे लाडू तयार आहे। नक्की बनवून पहा आणि कसे झाले हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आज आपण पाहतोय ओल्या नारळाची बर्फी। तर ही बर्फी पहा, ह्याला तुम्ही वडीही म्हणू शकता, अगदी मस्त झालेली आहे। ही बर्फी कशी बनवायची सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पहा। रेसिपीला सुरुवात करणार आहोत आपण। इथे पहा ओला नारळ घेतलेला आहे मी आणि आता तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने नारळाचा चव तयार कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पहा पहिले चाकूने याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे, जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे। नारळ ओला असल्यामुळे ह्याचे काप करायला अजिबात त्रास होत नाही, अगदी सहजासहजी कापले जातात। तुम्ही डायरेक्टली हा नारळ किसूनही नारळाचा चव तयार करू शकता, पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे। तर पहा अशा प्रकारे मी याचे काप करून घेतलेले आहे। मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये हे काप घालायचे आहे आणि छान आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे। तर पहा फक्त एक 5 सेकंदात हा अशा प्रकारे नारळाचा चव मिक्सरमध्ये तयार होतो। अजिबात कष्ट पडत नाही नारळ किसायचे। तर पहा एका भांड्यामध्ये मी हे काढून घेणार आहे। किती आहे आपल्याला हे चेक करायचे आहे। तर एका भांड्याला थोडेसे कमी आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे प्रमाण सांगत आहे मी, त्यामुळे ह्याने मी मोजून घेणार आहे। आता इथे पहा गॅसवर एक मी कढई ठेवलेली आहे। ह्यामध्ये पहिले आपण घालणार आहोत अर्धा चमचा तेल। त्यानंतर तेल घातल्यानंतर तेलाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी हा नारळाचा चव जो आहे तो घालून घेते। गॅस अगदी आपण मंद आचेवर केलेला आहे। खाली हा जो चव आहे नारळाचा तो चिटकू नये यासाठी आपण तेल घातलेलं आहे। आता 5 मिनिटं छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर हे असं परतून घेताना काय होतं, नारळाचा चव आपण केल्यामुळे नारळ लवकर हे आपला भाजला जातो आणि थोडासा याचा कलर असा ब्राउनिश असा तुम्हाला दिसत असेल। तर भाजून आपण याचा कलर असा झालेला आहे, तर काहीच हरकत नाही।
याची चवही खूप छान लागते। तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा। इथे पहा आता 2 ते 3 मिनटं मंद गॅसवर छान मी भाजून घेतलेला आहे नारळाचा चव। आता ज्या वाटीने नारळाचा चव घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला ह्यामध्ये मोजून अर्धा वाटी साखर घालायची आहे। गोडाचे प्रमाण तुम्ही जास्तही करू शकता किंवा कमीही करू शकता। आता ही साखर यामध्ये छान अशा प्रकारे परतून घ्यायची आहे। गॅस हा आपल्याला कुठेही वाढवायचा नाही आहे, अगदी कमी गॅसवर आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे। एक अजून 2 ते 3 मिनटं आपण मंद गॅसवर परतून घेणार आहोत। तर पहा 2 ते 3 मिनटानंतर असा कलर झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत छोट्या वाटीने अर्धा वाटी दूध। आता पहा परत हे दूध आपल्याला ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध घातल्याशिवाय ही जी साखर आहे ती ह्यामध्ये मेल्ट होत नाही लवकर, त्यामुळे इथे आपण दुधाचा वापर केलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता दूध घातल्यानंतर साखर मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये मी काजूचे कापही घातलेले आहे। काजूचे काप घालणे पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता। आता यातील साखर जी आहे ती मेल्ट होईपर्यंत आपल्याला अगदी मंद गॅसवर हे परतून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाहीये। ह्यामध्ये दूध घातल्यामुळे ह्याला वडीचं टेक्स्चर येतं आणि अगदी एकसंगत असं हे मिश्रण तयार होतं। नाहीतर तुम्ही इथे जर दूध वापरलं नाही तर तुमची ही वडी अगदी कडक अशी तयार होते। त्यामुळे नक्की तुम्ही ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे दूध वापरा। तर तुम्ही पाहू शकता अगदी घरच्या साहित्यात ही ओल्या नारळाची बर्फी तयार होते। अशा प्रकारे तुम्ही सुक्या नारळाची केली तरीही चालेल। तुम्ही इथे पाहू शकता अगदी मिश्रण घट्टसर असे झालेले आहे आणि चमकही मिश्रणाला आलेली आहे। पहा अशा प्रकारे आपल्याला घट्टसर मिश्रण हवे आहे। गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला लगेच। अगदी बाहेरच्या बर्फीसारखी ह्या मिश्रणाला चमक आलेली आहे आणि अगदी घरच्या साहित्यात आपण हे बर्फी जी आहे ती तयार केलेली आहे। कोणीही सहज बनवू शकतात घरच्या साहित्यात। ओला नारळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सुका नारळाचीही बर्फी तयार करू शकता, काहीच हरकत नाहीये। तर पहा आता आपल्याला करायचा आहे गॅस बंद आणि लगेच आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत। प्लेटला मी थोडंसं तेल आधी ग्रीस करून घेतलेलं आहे, त्यानंतर आपण ह्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता पहा व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। सर्व चमच्याने थापले जात नसेल तर हाताला थोडासा गार पाण्याचा हात लावायचा आणि हातानेही तुम्ही अशा प्रकारे मिश्रण हे थापू शकता। हाताने खूप छान थापले जाते चमच्यापेक्षा। तर पहा गरम असतानाच आपण हे अशा प्रकारे थापून घेतलेले आहे। आता यावर मी गार्निशिंगसाठी एक काजू लावणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी छान सेट झालेली आहे आणि आपण ही आता अगदी थोडी थंड होऊन देणार आहोत। कोमट असताना आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। पूर्ण थंड झालेली नाहीये बर्फी, थोडीशी कोमट आहे। तर कोमट असतानाच आपण अशा प्रकारे ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। चला आता मग इथे मी ह्याच्या छान अशा प्रकारे वड्या पाडून घेतलेल्या आहे। आता आपल्याला ही वडी जी आहे ती पूर्ण थंड होऊ द्यायची आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की वडी आपली कशी झालेली आहे ते। आता पहा पूर्ण थंड झालेली आहे। एक काढून पाहूयात आपण ह्यातील। तर पहा मस्त अशी जशी खजूर बर्फी असते त्या प्रकारे ही दिसत आहे आणि अगदी चमक आलेली आहे बर्फीला। तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरची जशी बर्फी असते त्या प्रकारे ह्याला चमक आलेली आहे आणि नक्की बनवून पहा। या रक्षाबंधनाला बनवण्यास अतिशय सोपी आणि खाण्यास अतिशय टेस्टी, गॅसचीही बचत होते, कमी साहित्यात तयार होणारी ही ओल्या नारळाची वडी किंवा बर्फी ही म्हणू तुम्ही शकता। तर बनवून पहा आणि कशी झाली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या